बोईसरमधील मुख्य रस्त्यांवर पदपथालगत अतिक्रमण करून उभारलेल्या 4 ते 5 कच्च्या दुकानांवर बोईसर ग्रामपंचायतीने शुक्रवारी सकाळी कारवाई केली होती। मात्र कारवाई पथकाची पाठ फिरताच दुकानदारांनी ही दुकाने पुन्हा थाटल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे ग्रामपंचायतीची ही कारवाई म्हणजे निव्वळ देखावा असल्याचे आरोप नागरिकांकडून केला जातोय। बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावरील HDFC बँकेच्या इमारतीपुढे पदपथालगत बांबूपासून उभारलेल्या कपडे विक्रीच्या कच्च्या दुकानांवर ग्रामपंचायतीच्या पथकाने JCBद्वारे शुक्रवारी सकाळी कारवाई केली होती। मात्र या कारवाईला 4 ते 5 तास उलटत नाहीत तोच दुकानदारांनी तोडलेली ही दुकाने पुन्हा उभारून व्यवसाय सुरू केल्याचे पाहायला मिळाले। मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतूक व पादचारी यांना अडथळा ठरणारी दुकाने, गाळे, टपऱ्या यांच्यावर ग्रामपंचायतीने वर्षभरात 2 ते 3 वेळेस कारवाई केली। मात्र अवघ्या काही तासात कारवाई केलेली दुकाने व गाळे पुन्हा उभारून सामानांची विक्री सुरू केली जाते। यामुळे ग्रामपंचायतीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। बोईसर ग्रामपंचायत हद्दीमधील रेल्वे स्थानक परिसर, तारापूर रोडवरील स्थानक ते सर्कस मैदान, पालघर मार्गावरील स्थानक ते नवापूर नाका, शिगाव रोड, ओत्सवाल एम्पायरमधील अरिहंत मार्केट, चित्रालय परिसर या भागात बेकायदे गाळे, फेरीवाले, हातगाडी आणि टपऱ्या यांनी मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत गल्ल्या आणि पदपथांवर कायमचे बस्तान बसवले आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन प्रवासी आणि सर्वसामान्यांना भर गर्दीतून वाट काढत रेल्वे आणि बस स्थानक गाठण्यासाठी धावाधाव करावी लागत असते। दर शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील प्रचंड गर्दीमुळे तर आणखीन बिकट परिस्थिती निर्माण होत असते। त्यामुळे बोईसर रेल्वे आणि बस स्थानक परिसर पूर्णपणे ठप्प होतो। तर या कारवाईनंतर बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून थाटलेली दुकाने, गाळे यांच्यावर पुन्हा कठोर कारवाई करण्यात येईल। त्यानंतरही दुकानदारांनी पुन्हा दुकाने थाटल्यास किंवा कारवाईत अडथळा आणल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी बोईसर ग्रामपंचायतचे रमाकांत चव्हाण यांनी सांगितले।
आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।